नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मित्रांनो, भारतीय राजकारणात एक काळ असा होता, की राहुल गांधींची प्रतिमा सोशल मीडियावर सातत्याने हिणवली जात होती. पप्पू, बालिश, अपरिपक्व अशा शब्दांचा वापर करून राहुल गांधींना कमी लेखण्याची मोठी मोहीम सोशल मीडियावर चालवली गेली. पण आज 2026 मध्ये चित्र काहीसं बदललेलं दिसतंय. ज्या राहुल गांधींची कधी काळी थट्टा केली जात होती, तेच राहुल गांधी आज संसदेत सरकारला प्रश्न विचारताना दिसतात. देशभर फिरताना दिसतात आणि विशेष म्हणजे सुशिक्षित तरुणांचा एक वर्ग त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहताना दिसतो. म्हणूनच आजचा प्रश्न आहे, राहुल गांधींची प्रतिमा खरोखरच बदलली आहे का? आणि दुसरीकडे निवडणुका जिंकण्याचं जवळपास अचूक मशीन मानल्या जाणाऱ्या भाजपसमोर नवी आव्हानं उभी राहिली आहेत का? तरुण मतदार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया आणि पक्षांतराचं राजकारण या सगळ्या गोष्टी भाजपसाठी आगामी काळात अडचणीच्या ठरू शकतात का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचं सखोल पण शक्य तितकं तटस्थ विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, राजकारणात प्रतिमेला खूप महत्त्व असतं. राहुल गांधींच्या बाबतीत गेल्या काही वर्षात ही प्रतिमा बदलताना दिसते. याची एक महत्त्वाची सुरुवात झाली ती भारत जोडो यात्रेपासून. हजारो किलोमीटर पायी चालत राहुल गांधींनी देशाच्या वेगवेगळ्या भागात लोकांशी संवाद साधला. या यात्रेमुळे राहुल गांधींची एक वेगळी बाजू लोकांसमोर आली. यानंतर संसदेत त्यांची भाषणं, पत्रकारांशी संवाद आणि विविध विषयांवरची त्यांची भूमिका यामुळेही त्यांच्या प्रतिमेत बदल झाला. राहुल गांधी आजही टीकेपासून मुक्त झालेले नाही. त्यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या राजकीय निर्णयांवर आणि काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, राहुल गांधी म्हणजे फक्त पप्पू ही जुनी प्रतिमा आता पूर्वीसारखी प्रभावी राहिलेली दिसत नाही. आणि यामागे सोशल मीडियाचाही मोठा वाटा आहे. कारण सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीची सतत खिल्ली उडवली गेली आणि नंतर लोकांना त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष संवाद वेगळा दिसू लागला, तर आधीची प्रतिमा बदलण्याची शक्यता जास्त असते. राहुल गांधींच्या बाबतीत काही प्रमाणात असंच झालं का? आता वळूया भाजप समोरील आव्हानांकडे. यातील पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे, तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. या तरुणांना राजकारणापेक्षा त्यांच्या भविष्याची जास्त चिंता आहे. नोकरी मिळणार का? चांगलं शिक्षण मिळणार का? सरकारी भरती वेळेवर होणार आहे का? पेपर फुटी थांबणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदवी घेतल्यानंतर रोजगाराची संधी मिळणार आहे का? हे प्रश्न आजच्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या काही वर्षात पेपर फुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारीचे प्रश्न वारंवार चर्चेत आले. त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये विकास आणि रोजगाराच्या अपेक्षेने भाजपला मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये आता काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे भाजपला गांभीर्याने आता तपासावं लागेल. कारण तरुण मतदाराला फक्त भूतकाळातील राजकीय वादांमध्ये रस अजिबात नाही. त्याला स्वतःचं भविष्य महत्त्वाचं वाटतं. त्याला नोकरी हवी आहे, चांगलं शिक्षण हवं आहे आणि सुरक्षित भविष्य देखील हवं आहे. भाजप समोरील दुसरं मोठं आव्हान म्हणजे सोशल मीडियाचं बदलतं स्वरूप. 2014च्या आसपास फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून राजकीय संवादाचं एक नवं पर्व सुरू झालं होतं. भाजपने या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला. पण आज परिस्थिती बदलली आहे. आजचा तरुण फक्त व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवत नाही. तो यूट्यूबवर वेगवेगळे विश्लेषक ऐकतो, पॉडकास्ट पाहतो, इंस्टाग्राम रील्स पाहतो आणि वेगवेगळ्या राजकीय मतांची तुलना पण करतो. म्हणजेच माहितीचं केंद्रीकरण आता कमी झालं आहे. एका पक्षाकडे किंवा एका माध्यमाकडे माहितीचं नियंत्रण राहिलेलं नाही. यामुळे राजकीय पक्षांसाठी सोशल मीडिया पूर्वीपेक्षा अधिक
कठीण झाला आहे. आज फक्त एखादा विरोधक काय म्हणतोय यावर टीका करून चालत नाही. स्वतःच्या कामाचा हिशोबही जनतेला द्यावा लागतो. आणि हीच बदललेली सोशल मीडिया संस्कृती भाजपसाठी एक मोठं आव्हान ठरू पाहत आहे. भाजप समोरील तिसरं महत्वाचं आव्हान म्हणजे पक्षांतर राजकारण. भाजपने अनेक राज्यांमध्ये इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं. काही नेत्यांना मोठी पदही मिळाली. राजकारणात हे नवीन नाही. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्याकडे घेतो किंवा वळतं करतो. पण याचा दुसरा परिणामही होऊ शकतो. वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर असं वाटलं की बाहेरून आलेल्या किंवा येणाऱ्या नेत्यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे, तर त्यातून नाराजी निर्माण तर होणारच आहे. विशेषतः नव्या पिढीतील भाजप कार्यकर्त्यांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पक्षासाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळते का? नव्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी जागा मिळते का? हे प्रश्न भाजपला भविष्यात अधिक गांभीर्याने घ्यावे लागतील. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या आव्हानांचा अर्थ असा अजिबात नाही की भाजपची लोकप्रियता संपली आहे किंवा भाजप सत्तेबाहेर जाणारच आहे. अजूनही भाजपकडे देशभरात मोठं संघटन आहे, मोठा मतदार वर्ग पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजून पूर्णपणे संपलेली नाही आणि अनेक राज्यांमध्ये पक्षाची मजबूत राजकीय पकड आहे. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलली म्हणून काँग्रेस आपोआप सत्तेत येईल असंही आता म्हणता येणार नाही. काँग्रेस समोरही अनेक आव्हानं तर आहेतच. संघटन मजबूत करण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. स्थानिक पातळीवर नेतृत्व उभं करण्याचं आव्हान आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल गांधींच्या बदललेल्या प्रतिमेचं मतांमध्ये रूपांतर करण्याचं आणखी एक आव्हान आहे. म्हणूनच खरी लढाई फक्त राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी नाही, तर खरी लढाई आहे नव्या पिढीच्या अपेक्षा कोणता पक्ष अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतो याची. मित्रांनो, राजकारणात कोणताही पक्ष कायमचा अजय नसतोच आणि कोणताही नेता कायमचा जनतेच्या मनात एकाच प्रतिमेत राहत नाही. राहुल गांधींची प्रतिमा बदललेली असेल तर आता त्या बदलाचा राजकीय फायदा ते किती घेऊ शकतात हे महत्वाचं आहे. आणि भाजप समोर आव्हाने उभी राहिली असतील तर ती आव्हाने पक्ष किती वेगाने ओळखतो आणि स्वतःमध्ये किती बदल करतो हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आगामी काळात एक प्रश्न नक्कीच महत्वाचा ठरणार आहे. भाजप आपल्या चुका सुधारून पुन्हा नव्या पिढीचा विश्वास जिंकणार का? की राहुल गांधींची बदललेली प्रतिमा आणि तरुण मतदारांचा वाढता असंतोष भाजपसाठी मोठं राजकीय आव्हान ठरणार आहे? याचं उत्तर आगामी निवडणुकांमध्ये मिळेलच. पण तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींची प्रतिमा खरोखरच बदलली आहे का? आणि भाजप समोरील यापैकी कोणतं आव्हान सर्वात मोठं आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच स्पष्ट निष्पक्ष राजकीय विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.